नमस्कार. आपल्या या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. शेवटी ती माझी झाली. प्रियाने आज मला भेटायची इच्छा व्यक्त केली, तिथेच जिथे आम्ही कायम भेटतो. ती आली, थोडी दुःखी दिसत होती. मला म्हणाली, आदित्य मला माफ कर, पण आपलं लग्न होऊ शकणार नाही. काय? मी आश्चर्याने म्हणालो, हो, हे खरं आहे. तुझी जात वेगळी आहे. माझे आईवडील याला कधीच परवानगी देणार नाहीत. आईवडील आणि पूर्ण जगाविरुद्ध जाऊन तुझ्याशी लग्न करण्याची माझ्यात हिंमत नाही, असं म्हणून ती रडत निघून गेली. या मुलीही किती डिफरंट असतात ना. त्यांचं दुःख डोळ्यातून अश्रुवाटे बाहेर पडत असतं. पण आमचं काय? मी तर तिथेच विचार करत बसलो. 4 वर्षांची आमची रिलेशनशिप अशी कशी तोडू शकते ती? माझी पापणीही न तेल्या त्या डोळ्यात पाणी भरले होते. पण जगाच्या लाजेने तेही बाहेर येत नव्हते. मी ते सगळं दुःख मनात बांधून चालू लागलो. चालता चालता एक टेकडी आली, जिथे जोराचा वारा सुटला होता. कोणीही नव्हते तिथे. मला जोरात ओरडावंसं वाटत होतं. कोणाचीही पर्वा न करता मी जोरात ओरडू लागलो, खूपच जोरात. जवळजवळ 10 मिनिटे मी ओरडत होतो. मला हे कळलंच नाही की माझं ओरडणं रडण्यामध्ये कधी बदललं. थोड्या वेळाने माझे डोळेही मोकळे झाले आणि मनही. मग मी ठरवलं, मी तिला आयुष्यात माझ्यामुळे कसलाही त्रास होऊ देणार नाही. माझी जीही मदत तिला तिचं पुढचं आयुष्य सावरण्यासाठी लागेल ते मी करेन. काही दिवसांनी तिच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवल्याची बातमी मला कळली. मी मोठ्या मनाने तिचं अभिनंदन केलं. मला ती थोडी निराश दिसत होती, पण तिचे घरचे खूप आनंदी दिसत होते. मी तिच्या लग्न कार्यात मोठ्या हिरिरीने सहभागी व्हायचं ठरवलं. कल्पनाने एक मित्र म्हणून तिच्या घरच्यांची माझी ओळख करून दिली आणि तिच्या भावी नवऱ्याशीही तिने माझी ओळख करून दिली. तो खूपच सज्जन मुलगा वाटला. त्याला पगार भरभक्कम होता. त्यामध्ये प्रियाला तो कदाचित सुखी ठेवू शकेल. लग्न कार्यात कार्यरत असल्यानं नातलगांनी आणि मी कामे वाटून घेतली. लग्न उद्याचं होते, पण हळदीचा कार्यक्रम आज होता. नवरा मुलगा परगावचा असल्याने त्यांना मोठा प्रवास करावा लागणार होता. मुलाला घेऊन यायची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती. मी वेळेवर नवऱ्या मुलाला घेऊन तिथून निघालो. 2 वाहनांमध्ये मिळून एकूण 14 जण आम्ही होतो. गाड्या वेगात असताना एका ट्रकने नवऱ्या मुलाच्या वाहनाला जोराची धडक दिली. खूपच जबर अपघात झाला. सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने आमच्या वाहनाला त्यांची धडक बसली नाही. सर्वांना वेळेवर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं. अपघातात 1 जण मृत आणि एकूण 4 जण जबर जखमी झाले होते. जखमींमध्ये नवरा मुलगाही होता. बाकीच्याही कंडिशन कंट्रोलमध्ये होती, पण नवऱ्या मुलाची कंडिशन अजून देखील चांगली नव्हती. रक्त खूपच वाहून गेल्याने शरीरात रक्ताची खूपच कमतरता आली होती. ओ पॉझिटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाची आवश्यकता होती. सुदैवाने माझा रक्तगट हाच असल्याने मी माझं रक्त देण्यास परवानगी मिळवली. या निर्णयाने काही जणांनी आश्चर्य व्यक्त केलं. सर्व टेस्टनंतर माझं रक्त देण्यात योग्य आहे अशा निष्कर्षाप्राप्ती पोहोचले. एका बेडवर मी आणि एका बेडवर प्रियाचा भावी नवरा दीपक अशी स्थिती होती. माझं रक्त बाटलीत जमा होत होतं आणि तेच त्याच्यापर्यंत सलाईन पाईपद्वारे पोहोचवलं जात होतं. विचार करता करता मला तिथे गाढ झोप लागली. जेव्हा मला जाग आली तेव्हा दीपकला केव्हाची शुद्ध आली होती आणि प्रियाही तिच्या आईवडिलांसोबत केव्हाची तिथे आली होती. तिने माझे खूप आभार मानले. काही दिवसांनी दीपक पूर्ण बरा झाला. त्याला डिस्चार्ज मिळाला आणि एक दिवस दीपक कल्पनाला घेऊन माझ्याजवळ आला आणि म्हणाला लग्न करशील का हिच्याशी? मी वेगळ्याच आविर्भावात म्हणालो, अरे हे तू काय बोलतोयस? होय, खरंच बोलतोय. हॉस्पिटलमध्ये जेव्हा तुझं रक्त मला चढवलं जात होतं तेव्हा मला शुद्ध आली, पण त्यावेळेस तुला झोप लागली होती. झोपेत तुझ्या तोंडासारखं प्रियाचं नाव येत होतं. थोड्या वेळाने कल्पना तिथे आली तेव्हा मी तिला तुमच्याबद्दल विचारलं. खूपच फोर्स केल्यावर तिने मला तुमच्याबद्दल सांगितलं. मला खूपच वाईट वाटलं. मी दोषी असल्यासारखं मला वाटत होतं. दुसऱ्यांचं प्रेम हिरावून घेऊन आपला संसार थाटणे इतका स्वार्थी मी नक्कीच नव्हतो आणि प्रामुख्याने ज्याने माझं जीव वाचवलाय. म्हणून मी ठरवलं की काही करून तुम्हा दोघांचं लग्न लावून द्यायचं. मी तडक प्रियाच्या घरी गेलो. तुम्हा दोघांविषयी सगळं सांगितलं. तुम्हा दोघांच्या लग्नाबद्दल आग्रह धरला. वेगवेगळ्या जातींचे असल्यामुळे ते लग्नाला परवानगी देत नव्हते, पण मी त्यांना पटवून दिलं की लग्न करताना समोरच्याची नवरा बायकोच्या नात्यावर असणारी निष्ठा, त्यांचं प्रेम पाहावं. जात, कुळ, धर्म या फक्त मनाने मानणे यावर अवलंबून असणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या कधीही आयुष्याला पुरत नाहीत. मग त्यांनी तुमच्या लग्नाला मोठ्या मनाने परवानगी दिली. बोल आता, करशील कल्पनाशी लग्न? पाण्याने भरलेल्या डोळ्याने मी होकार दर्शविला आणि दीपकने मला छातीशी धरलं. प्रियानेही दीपकला मिठी मारली. दीपकचे आभार कसे मानावे आम्हा दोघांनाही त्यावेळी कळलंच नाही. पण आज आमचं जे लग्न होतंय ते फक्त दीपकमुळेच. आमचा सुखी संसाराचा पाया खऱ्या अर्थाने दीपकनेच रचला. आयुष्यभर आपली लव्ह लाईफ सावरण्यासाठी दीपक सारख्याच मित्रांची वाट पाहत असतात. तो काही येत नाही. येते ती फक्त बातमी येते की इतकी दिवस जिच्या संगी आपण रिलेशनशिपमध्ये होतो तिचं दुसऱ्यानेच संगी लग्न ठरले. दीपकसारखी पात्रे फक्त कल्पनेतच असतात. रिअल लाईफमध्ये तुम्हा स्वतःला दीपक व्हायचं आहे मित्रांनो, आणि आपल्या लव्ह लाईफला मॅरिड लाईफमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. धन्यवाद.